साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोमवारी मराठा आरक्षणासंदर्भात 2 बैठका झाल्या। मराठा समाज क्रांती संघटनेची बैठक डाकबंगला येथे तर सकल मराठा समाजाची बैठक छत्रपती शिवाजी प्रशालेत झाली। डाकबंगल्यात झालेल्या बैठकीत बळीराम काका साठे, दास शेळके, अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, सुनील रसाळे, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते। या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। मध्यंतरी काही नेत्यांनी सोलापुरात येऊन मराठा समाज युवकांनी आरक्षण प्रश्नाबाबत हातात दगडं घ्यावीत असे सूचित केलं। मराठा समाज शांत आहे आणि एकजुटीने समाजाचा प्रश्न सोडवून घेऊ। संभाजी महाराजांच्या नेतृत्वात हे सक्षम आहे असं मत व्यक्त करत समाजातील नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आम्ही पुण्याला जाणार आहोत तर त्या ठिकाणी पवार साहेबांना आम्ही सर्व या मागण्या मांडणार आहोत की त्यांनी जेणेकरून या सर्व मागण्या मान्य कराव्या। बैठक छत्रपती शिवाजी प्रशालामध्ये होणार आहे आणि त्याही बैठकीला आम्ही सगळेजण आता इथूनच तिथं जाणार आहोत। मराठा समाजामध्ये कुठेही 2 भाग नाही आहेत। जर फक्त एकमेकाच्या कम्युनिकेशननी वेगवेगळ्या बैठका जरी लागल्या असतील तर भविष्यामध्ये एकत्रच बैठक लागेल आणि जी काही भूमिका संभाजी महाराज घेतील ती सकल मराठ्याची भूमिका असेल आणि क्रांती मोर्चाची भूमिका असेल। प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीनं शक्य ते मराठ्यांना आंदोलन हे आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करत असतो। मग ते विद्यार्थी लेवलवर करत असतात, शिक्षकांच्या परीनं करत असतात, शेतकरी त्यांच्या पद्धतीने आंदोलन करत असतात। त्याचाच तो भाग आहे। मराठा समाजात कुठेही दूर नाही आहे। मराठा एका नावाखाली आणि छत्रपती ह्या नावाखाली आम्ही सगळे एकत्र आहोत। मोर्चाच्या वतीनं सोलापुरातील सर्व प्रतिष्ठित सर्व मराठा समाज बांधवांची बैठक या विश्रामगृहावर झाले। या बैठकीचे अध्यक्षस्थान मान्य बळीराम काका साठे होते। या बैठकीला प्रमुख उपस्थिती दिलीपभाऊ कोल्हे, अमोल बापू शिंदे, दास काका शेळके, सुनीलभाऊ रसाळे, संतोष भोसले नगरसेवक, विनोद भोसले, महेशभाई धाराशिव असे संपूर्ण शहरातील समाज बांधव उपस्थित होते। परंतु आजची मीटिंग छत्रपती संभाजी महाराजांनी 6 जूनला रायगडावरती त्यांनी आव्हान केलं की महाराष्ट्र शासनाने ज्या 5 मागण्या आहेत शासनाच्या अंडरमधल्या त्या मागण्या मान्य कराव्या आणि त्या सर्व मागण्यांना रक्कमा त्वरित उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी होती। त्यांच्या विश्वासावर सर्व मराठा क्रांती असू द्या, मराठा महासंघ असू द्या, सकल मराठा असू द्या, संपूर्ण जिल्ह्यातील मराठा जेवढ्या संघटना आहेत गट तट न बघता आम्ही संपूर्ण शहरातील, जिल्ह्यातील आणि या सोलापूर शहरातील इतर समाजसुद्धा साळी, तेली, माळी, कोळी हा समाजसुद्धा आमच्या पाठीचे आहे। या सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून संभाजी महाराजांनी आरक्षण मिळवण्यासाठी जी भूमिका घेणार आहे त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव इथे उपस्थित आहेत। क्रांती मोर्चाच्या वतीनं आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भाजपचे आमदार असणारे राजे यांनी निपक्षपातीपणे सर्वच महाराष्ट्रातील प्रमुख लोकांना भेटले। त्यात प्रकाश आंबेडकर असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, या सर्वांच्या भेटीगाठी घेऊन मराठ्यांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि ते महाराष्ट्रभर फिरायला लागलेले आहेत। परंतु मधीच कोणीतरी उठायचं आणि सोलापूर शहरामध्ये अशांतता माजवायची आणि कुठंतरी आंदोलनाला वेगळी दिशा द्यायची अशा भावनेतनं जे राजकारण चाललेलं आहे त्याला आमचा विरोध आहे। आणि राजाच्या बाबतीमध्ये कुणीही काय जर अपमानास्पद बोललं तर त्याचे पुतळे या सोलापूर शहरामध्ये आम्ही मराठा महासंघ असेल, क्रांती असेल, सकल मराठा असेल हे सर्वजण मिळून सोलापूर शहरामध्ये जे महाराजाचा अवमान करणार आहेत त्यांचे पुतळे जाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा निर्णय आजच्या बैठकीत झाला। यानंतर काही वेळाने सकल मराठा समाजाची बैठक छत्रपती शिवाजी प्रशालेत झाली। या बैठकीस मौली पवार, नाना काळे, सुनील रसाळे, दास शेळके, दत्ता भोसले, राजन जाधव, रोडगे आदी या बैठकीस उपस्थित होते। या बैठकीवेळी डाकबंगल्यातील बैठक संपवून मराठा समाजाचे प्रमुख नेते येथे आले। मराठा समाजात दुही नको, समाजाच्या उन्नतीसाठी एकोप्याने आपण आंदोलन करू। संभाजी महाराजांचे नेतृत्व सर्वांना मान्य आहे असं यावेळी सांगण्यात आलं। सकल मराठा समाजाचे मौली पवार म्हणाले, संभाजी महाराजांच्या नेतृत्वात आंदोलन यशस्वी होईल। 16 जून 2021 चलो कोल्हापूर सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी
व राज्य शासनाकडे केलेल्या 5 मागण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी कोल्हापूर इथं मौन आंदोलन करणार आहेत. त्या आंदोलनामध्ये महाराजांनी सांगितले, समाज बोलला, मी बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला, असं आवाहन करून महाराज 16 जूनपासून जे आंदोलन चालू करत आहेत त्याला एकमुखी सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आहे. आजच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते मंडळी, सर्व सामाजिक संघटना, सर्व धर्मीय, सर्व जातीय संघटना यांनी आजच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. माझं पत्रकार बांधवांना आव्हान आहे, 5 वर्ष झाला लढा लढतो आम्ही. आरक्षणाच्या या लढाईमध्ये आपले फार महत्त्वाचे योगदान आहे. भविष्यातही आपली अशीच साथ राहू द्या आणि जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवू. समाजाचा मोर्चा आत्ता तरी आम्ही काढणार नाही. 16 तारखेच्या आंदोलनाची ही बैठक होती. आम्ही कोल्हापूरला मोठ्या संख्येनं जाणार आहोत. ज्या दिवशी सोलापूरमध्ये महाराज येऊन बसतील, 4 पुतळा हे ठिकाण आमचं फायनल झालेलं आहे. त्या दिवशीची तारीख तुम्हाला निश्चित कळवण्यात येईल. साधारणतः किती लोक जातील 16 तारखेला? एक गाव एक गाडी असं आम्ही आव्हान केलेलं आहे. सांगोल्यातनं फोन होता की 50 गाड्या त्यांना तिथनं जवळ पडते. 50 गाड्या फक्त सांगोला तालुक्यातून निघणार आहेत. अशा पद्धतीनं आम्ही नियोजन ह्या 2 दिवसात निश्चित करणार आहोत.